बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार. महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी ते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी रिपब्लिकन सेनेकडून ॲडव्होकेट स्वरूपाताई भोसले यांची उमेदवारी अर्ज दाखल. हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून रिपब्लिकन सेना, काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे मात्र रिपब्लिकन सेनेने आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित ॲडव्होकेट स्वरूपाताई भोसले यांना उमेदवारी दिली आहे. रिपब्लिकन सेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरल्यामुळे काही पक्षाची मात्र डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर या रोजी सर्वच पक्षाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. रिपब्लिकन सेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ॲडव्होकेट स्वरूपाताई भोसले यांना दिल्यामुळे हदगावमध्ये सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे हदगावमधील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सोनसळे, जिल्हा उपाध्यक्ष हदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र धोंगडे, हदगाव शहराध्यक्ष चंद्रकांत भोवरे, मीडिया तालुकाध्यक्ष मारुती काकडे, युवा तालुकाध्यक्ष राष्ट्रदीप वाढवे, तालुका सचिव ॲडव्होकेट अतुल चौरे, तालुका उपाध्यक्ष विकास प्रधान, तालुका उपाध्यक्ष जनार्दन हाटकर, भीमराव साळवे, तालुका संघटक माधवराव आढागळे, सत्यजित प्रधान, तामसा शहराध्यक्ष इम्रान पटेल यासह रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अध्यक्ष साहेब, शिंदे गटासोबत युती असून सुद्धा तुम्ही स्वयंबळाचा नारा दिलाय. काय नेमकी भूमिका होती? विश्वासात घेतलं नाही का शिंदे गटानं? विश्वासात प्रश्न नाही. रिपब्लिकन सेना, शिवसेना, शिंदे गटाची महाराष्ट्र लेवलवर आज पण आहे. या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने ॲडव्होकेट स्वरूपाताई चौरे यांचं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. आणि निश्चितच या 2-3 दिवसामध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने विधानसभेचे प्रभारी महेंद्र भाऊ व शहराचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ भोवरे यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. शिंदेसाहेब व एकनाथ शिंदेसाहेब व आनंदराज साहेब या पदासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि चर्चा होऊन निश्चितच ही सीट रिपब्लिकन सेनेच्या बाजूने येईल अशी अपेक्षा आहे. नाही झाली तर आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढायला तयार आहोत. नगराध्यक्षासाठी आपण फॉर्म भरला, काय विकासाची केला असेल काय? आजच्या काळामध्ये समाजाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. महिला जागृत झालेल्या आहेत. जर मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी निवडून दिले, संधी दिली, तर मी नक्कीच सर्वांगीण विकास करेल. महिलांसाठी आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करेन. सार्वजनिक पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करेन. आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दाखवलेला विश्वास, तसेच शिंदे साहेबांनी दाखवलेला विश्वास, या विश्वासाला पात्र होऊन मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून या जर अध्यक्षपदासाठी निवडून आले तर सर्वांचेच मी आभार मानून नक्कीच विकासासाठी प्रयत्नशील असेल.